आपण अंजनगावच्या प्लॉट मध्ये अंजनगावमध्ये जे नुकसान झालंय त्याच्यामध्ये कंपनीचे प्रतिनिधी आलेत आणि त्यांनी असं ठरलंय आता आबासमोर की आबांनी ज्या सूचना केल्या आता की ती तुम्ही ते जी खत आहे त्याच बॅच मधला दुसरा माल दुसऱ्या आपण वेगवेगळ्या 3 प्लॉट मध्ये टाकायचं ठरलंय आणि त्या प्लॉट मध्ये टाकल्यानंतर तो सेपरेट खत टाकायचा आणि तो सेपरेट खत टाकल्यानंतर आता वेगवेगळ्या 4 कंपनीची खत आहे ते आपण वेगवेगळ्या ठिकाणी टाकून बघू. परंतु त्या शेतकऱ्यांचा जो संशय आहे तो यांच्या कंपनीवर जास्त असल्यामुळे असं ठरलं की आपण तो खत 4 प्लॉट मध्ये टाकायचा आणि जर त्याचं नुकसान झालं तर त्याचं पूर्ण नुकसान द्यायची जबाबदारी ही कंपनीच्या मालकाने आबाला फोनवर बोलून घेतलेली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आपण 4-5-6 दिवसाचा कालावधी तोपर्यंत आपलं लॅबचं रिपोर्ट पण येतील आणि तोपर्यंत आपल्या इथं आपला लाईव्ह डेमो पण होईल. 4-5 दिवसानंतर आपण पुढील निर्णय घेऊ. आबाने जो निर्णय घेतला त्या मताशी आपण सगळेजण सहमत राहू. ओके. आता ज्याप्रमाणे नितीन बापूंनी सांगितलं की आपल्याच अंजनगावमध्ये जसं प्लॉटचे नुकसान झालंय त्याच पद्धतीनं कापसेवाडीमध्ये असेल, मालवंडी असेल, 1-2-3 गावामध्ये काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याची आम्ही समक्ष पाहणी केली. संबंधित तालुका कृषी अधिकारी त्यांचं टीम सोबत कंपनीचे प्रतिनिधी आणि सर्व शेतकरी प्रतिनिधी आम्ही सर्वांनी एकमताने असा निर्णय घेतला की 4 झाडावरती ते खत टाकून सॅम्पल बघून 10 दिवस ते 15 दिवसामध्ये त्याचा रिझल्ट जर हे बाग जशी जळाली तशी जर दुसऱ्या बागेला नुकसान झालं तर त्या नुकसान भरपाईचे कंपनी त्या ठिकाणी त्यांना अदा करेल आणि हा पुढं खत विकणार नाही आणि जेणेकरून ह्या शेतकऱ्याचं नुकसान आहे ते त्या ठिकाणी भरपाई मिळेल. आणि यातून नेमकं सत्य काय आहे हे समोर येण्यासाठी आपल्याला हा प्रयोग करणं आवश्यक आहे आणि यानुसार आज निर्णय झालाय. त्याचं सर्व प्रोसिडिंग केलंय आणि त्या प्रोसिडिंगनुसार हे पुढील कारवाई केली जाईल. कापशेवाडीतले खत कापशेवाडीतल्या बागेत टाकू. चला. अंजनगाव मध्ये जे नुकसान झालं त्या प्लॉट मध्ये आपण आहे आणि क्रेंटा कंपनी बद्दल जी तालुक्यामध्ये पाठीमाग सोशल मीडियावरती चर्चा चालू आहे तर त्याच्यासाठी आज आपण आबाने त्या प्लॉटला व्हिजिट दिली आणि सगळ्या प्लॉटला व्हिजिट देण्यापेक्षा आता इथे एका ठिकाणी ठरलं की कापशेवाडीचं जे नुकसान झाले त्या ठिकाणी त्यांच्या कंपनीचा कोण येईल तो माणूस आणि आपल्या कृषीचे अधिकारी यांनी जाऊन त्या सॅम्पल घ्यायच्या आणि त्या सॅम्पल दुसऱ्या ज्या शेजारच्या आजूबाजूच्या 1-2-3 प्लॉट मध्ये एक झाडाला टाकून बघायचे आणि त्याच्यानंतर जर त्या प्लॉट मध्ये त्या खताने जर झाड जळलं तर त्याची नुकसान भरपाई ही कंपनी द्यायला तयार झाले आणि त्यांच्यासोबत आबांचं बोलणं झालं आणि त्यांचा प्रतिनिधी पण आबासोबत होता. तर या प्रकरणामध्ये जे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांनी आता आपल्याला 4-5 दिवस वाट बघावं लागेल कारण आज खत टाकायची प्रोसेस होईल आणि तोपर्यंत लॅबचं रिपोर्ट येतील आणि त्याच्यानंतर आपण जी पुढील निर्णय घ्यायचा. जर कंपनीनं जर त्याप्रमाणे समजा शेतकऱ्याचे नुकसान भरपाई दिली आणि पुढे त्यांनी प्रोडक्शन बंद केलं तर तो विषय आपल्यासाठी आपल्या तालुक्यातलाच विषय असल्यामुळे टिंबुर्णी पण आपल्यातलाच आहे. जर सामोपचारानं मिटलं तर मिटवण्याचा प्रयत्न आबा करू म्हणलेत त्या मार्गाने आपण सगळेजण जायचं ठरलं. तर कापशेवाडीच्या शेतकरी बांधवांना एवढंच माझं म्हणणं आहे की तुम्ही कंपनीच्या प्रतिनिधीशी कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या कृषी माड्याच्या कृषी खात्याच्या लोकांना भेटून त्याचा आजच्या आज तुम्ही सॅम्पल त्यांच्याकडे द्या आणि आपल्या आजूबाजूच्या शेतामध्ये पण 2-4 प्लॉटला टाकून बघा. आता जशी नितीन बापूंनी माहिती दिली तशी आता अंजनगाव मध्ये आम्ही व्हिजिट केली. तालुका कृषी अधिकारी असतील त्यांची टीम असेल त्याबरोबर कंपनीचे प्रतिनिधी असतील नितीन बापू आणि सर्व शेतकऱ्याच्या समक्ष जो आज निर्णय झाला जो अंजनगावला झालाय तोच कापसेवाडीला झालाय आणि जे आपल्या भागातल्या ज्या गावात असं नुकसान झालं तिथं त्या ठिकाणी असेल तर कृषी खात्याकडे संपर्क करून ज्यांच्या खात्यामुळे काय नुकसान झालंय ही तपासणी करून लाईव्ह डेमो करू आणि त्याचा रिझल्ट येईल त्यानुसार त्या कंपनीनं नुकसान भरपाई घेऊन या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम करू.